आता फक्त शेवटचे काही दिवस उरलेले आहेत। तुम्हाला लवकरात लवकर हे काम करायचे आहे, जेणेकरून तुमचे राशन धान्य मिळणे हे बंद होणार नाही। तर तुम्हाला आता हे महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे। शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंतच होती, पण आता परत फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेले आहे। म्हणून आता ही शेवटची संधी आहे। यापुढे काय आता तारीख वाढणार नाही। त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला हे काम करायचे आहे। तर कोणते काम करायचे आहे आणि कोणाकडे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजल्या जाईल। मी आशु चव्हाण इन्फो योजना या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा महत्त्वाच्या अपडेट आणि योजनेबद्दल माहिती। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा महत्त्वाच्या अपडेट आणि योजना मिस नाही होणार। तर मित्रांनो, कोणताही टाइम वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। विशेष म्हणजे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। याची अंतिम तारीख समोर आली आहे। जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशन कार्डाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्या परिसरात असलेल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन 4G ई-पॉस मशीनने ई-केवायसी करून घेऊ शकता। अन्यथा तुम्हाला रेशन कार्डावरून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही। नुकतीच सरकारने ई-केवायसी केलेल्यांनाच रेशन मिळणार असल्याची घोषणा केली होती। केवायसीची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर होती, मात्र नंतर ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। आता मात्र अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे। फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ई-केवायसी न केल्यास तुम्हाला रेशन मिळणार नाही। तसेच रेशन कार्डामधून तुमची नावे काढून टाकली जाऊ शकतात। ई-केवायसी 2 प्रकारे केली जाऊ शकते। रेशन दुकानात जाऊन ज्या दुकानात धान्य मिळते तेथे ई-केवायसी करण्याची सोय आहे। या रेशन दुकानात जाऊन 4G ई-पॉस मशीनद्वारे केवायसी केली जाते। यासाठी आधार कार्ड घेऊन जावे। या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो। यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते। तुम्हाला फक्त जे रेशन कार्डमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीला ई-केवायसी करणे गरजेचे आहे, नाहीतर नाव होणार डिलीट आणि धान्यसुद्धा मिळणार नाही। तर मित्रांनो, ज्या कोणाची ई-केवायसी करणे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी। आणि मित्रांनो, आपली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अशाच योजनेबद्दल महत्त्वाच्या अपडेट मिळत राहील। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।